आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। करंजे गावातील पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार शिवाजी धोंडीराम माने आणि जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार सौ प्रियाताई सुनील पाटील आणि बलवडे गणातील उमेदवार तानाजी भीमराव पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, युवा नेते वैभवदादा पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आजपासून भारतीय जनता पार्टीची प्रचारात झाली सुरुवात। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि आपलं करंजे गण जे आहे या गणामध्ये आपण पंचायत समितीसाठी उमेदवारी दाखल केलेली आहे। तर मला आपल्याला विचारायचं आहे की आपला जो गट आहे या गटातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नागरिकांच्या काय समस्या आहेत ह्या आपण जाणून घेतल्यात का, आणि या निवडणुकीला आपण त्यांच्या समोर कसं जाणार? या पंचायत समितीच्या गणामध्ये लोकांच्या रस्ता, पाणी पुरवठा, वीज आणि इतर नागरिक सुविधा आहेत की जाणून घेतली। महिलांसाठी विशेष करून आपण कुठली योजना राबवणार? महिलांच्यासाठी विशेषतः शासनानं आता लाडकी बहीण योजना राबवलेली आहे की जी काय त्यापासून वंचित राहिलेल्या महिला असतील असा सर्वे करून त्यांना लाडक्या बहिणीचा जास्तीत जास्त लाभ कसा होईल ती देण्यात येईल। बऱ्याचशाच गावामध्ये आम्ही या निवडणुकीच्या आधी सर्वे केलेला आहे आणि आताही आमचा सर्वे चालू आहे। त्यामध्ये जाणवलं आम्हाला की बरेचसे तुमच्या मतदारसंघातील जे काही गाव आहेत तुमच्या गणामध्ये, त्या गावामध्ये हर घर जल योजना जे आहे ते अजूनही त्या गावातील नागरिक त्या योजनेपासून वंचित आहेत। याविषयी आपण काय कराल? याविषयी गावोगावी दौरा करून जी वंचित लोक आहेत अशांना तुम्हाला सांगायचं लाभ देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल। आपला जाहीरनामा मतदारांसमोर काय ठेवाल? आमचा जाहीरनामा एकच आहे, लोकांना गावोगावामध्ये शक्यतो 12 तास वीज, त्यांना लागणारा पाणी पुरवठा आणि इतर जीवनावश्यक वस्तू ह्या सुविधा जी शासनाकडून काय मिळते त्या सुविधा पहिल्यांदा त्यांना देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल। आता आपला खानापूर तालुका म्हणलं तर मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागाची शेती आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव द्राक्ष बागायत करतात आणि ज्या वेळेस त्यांचं ते कष्ट करून सन्यानी जे पीक येते मिळकतीसाठी त्यावेळेस काही बाहेरगावचे व्यापारी येऊन साखळी करून आणि त्या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही, त्याविषयी आपण शेतकऱ्यांसाठी काय कराल? या शेतकऱ्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा सांगू, ज्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची जी समजा मार्केट कमिटीकडे नोंदणी असेल अशा शेतकऱ्यांना माल पहिल्यांदा द्या असं पहिल्यांदा आम्ही शेतकऱ्यांना सूचना करू। आणि ज्याची नोंदणी मार्केट कमिटीकडे आहे अशा शेतकऱ्यांनी जरी समजा एखाद्या व्यापाऱ्यानं त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला त्यांना कायदेशीर लढा घेऊन त्यांना न्याय देऊ। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।